कधी-कधी ना, आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. आणि मग हळूहळू छोट्या-छोट्या समस्या वाढायला लागतात. मग जर तुमच्या चष्म्याचा नंबर हळूहळू वाढत चालला असेल किंवा डोळ्यांनी आधीसारखं क्लिअर दिसत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, जो इतका सोपा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्याचा परिणाम खूप लोकांनी अनुभवलेला आहे. आजकाल आपण सगळेच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर खूप वेळ घालवतो आणि हळूहळू त्याचा परिणाम डोळ्यांवर दिसायला लागतो. डोळे दुखतात, जळजळ होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चष्म्याचा नंबर वाढायला लागतो. मग आपण विचार करतो, हे थांबवायचं कसं? माझ्याकडे या प्रश्नाचे एक उत्तर आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या ओळखीच्या एक आजी आहेत. त्यांचं वय साधारण 75 वर्षांच्या आसपास आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अजूनही बिना चष्म्याच्या सगळं काम करतात. त्या पेपर वाचतात, सूक्ष्म काम करतात, अगदी सुईमध्ये दोरा देखील ओवतात. त्यांची नजर खूप क्लिअर आहे. मी त्यांना विचारलं, आजी, तुमच्या डोळ्यांचं रहस्य काय आहे? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी काही करत नाही. फक्त एक छोटीशी सवय आहे जी मी रोज पाळते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, अशी कोणती सवय? तर त्या म्हणाल्या, रोज रात्री झोपण्यापूर्वी मी एक छोटंसं मिश्रण घेते. हे ऐकून तर मला खूपच क्युरिओसिटी आली. मग मी त्यांना विचारलं, नेमकं काय घेतात तुम्ही? आणि त्यांनी जो उपाय सांगितला तो तर खूपच साधा होता आणि बहुतेक सगळ्यांच्या घरात सहज मिळणार आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी लागतात फक्त 3 गोष्टी: 5 बदाम, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा खडीसाखर. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून बारीक वाटून घ्या आणि त्याची पावडर तयार करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा ही पावडर कोमट दुधासोबत घ्या. पाहिलत का? किती सोपा उपाय आहे. पण यामागचं सायन्स समजून घेतलं तर अजून इंटरेस्टिंग वाटेल. सर्वात आधी येतो बदाम. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात, जे आपल्या डोळ्यांना आतून पोषण देतात. आजकाल स्क्रीनचा वापर खूप वाढलेला आहे, त्यामुळे डोळे लवकर थकतात. अशा वेळी बदाम डोळ्यांची ताकद टिकवायला मदत करतो. आता बडीशेपबद्दल बोलूया. बडीशेप ही डोळ्यांना थंडावा देणारी मानली जाते. जेवणानंतर बडीशेप खाल्ली की शरीर हलकं वाटतं. तसंच डोळ्यांचा ताण कमी करण्यातही ती मदत करू शकते. डोळ्यात जळजळ, कोरडेपणा किंवा थकवा जाणवत असेल तर बडीशेप उपयोगी ठरते. आता तिसरी गोष्ट खडीसाखर. ही फक्त गोड चव देण्यासाठी नाही, तर शरीराला ऊर्जा देण्यासाठीही उपयोगी असते. या मिश्रणात ती बाकीच्या घटकांना बॅलन्स करते. म्हणजे हे कॉम्बिनेशन शरीराला सहज पचतं आणि त्याचा फायदा नीट मिळतो. बडीशेप आणि खडीसाखर यांच्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मामुळे डोळ्यातील उष्णता कमी होऊन शांतता मिळते. जेव्हा हे तिन्ही पदार्थ एकत्र येतात, तेव्हा ते डोळ्यांना आतून पोषण देण्याचं काम करतात. म्हणूनच हा उपाय खूप साधा असूनही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त हा उपाय करून चालणार नाही. तुमच्या सवयींमध्येही थोडासा बदल करावा लागेल. मोबाईल वापरताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्या, डोळ्यांना आराम द्या आणि पुरेशी झोप घ्या. हा उपाय सर्वांसाठी सारखा काम करेलच असं नाही, पण अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे. जर तुम्ही हा उपाय 15-20 दिवस नियमित केला तर तुम्हाला डोळ्यांमध्ये फरक जाणवू शकतो. म्हणूनच आजपासून ही छोटीशी सवय सुरू करा. रोज फक्त 1 चमचा आणि थोडीशी काळजी, आणि मग स्वतः अनुभव घ्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही हा उपाय करून बघणार आहात का? आणि हो, तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.